भाजी भारत माता की संत गोरोबा काका की जय विठ्ठल 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 निर्गुणाचा संग धरिला जो आवडी तेने केले देशो धडी आपणासी अनेकत्व नेले एकले सांडिले निरंजनी एकत्व पाहता अवघेची लटके जे मी पाहे ती तुके रूप तुझे अनेकत्व नेले एकले सांडिले निरंजनी म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेव तुम्हा आम्हा नाव कैसे कोण अनेकत्व नेले एकले सांडिले निरंजनी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेकरिता निवडला अभंग हा सगळ्या संतांमध्ये ज्येष्ठ असणारे वरिष्ठ असणारे सगळ्या संतांसाठी ज्येष्ठ असे असणारे श्री संत गोरा कुंभार म्हणून त्याला सगळे संत काका अशी उपाधी देऊन संबोधत होते. आणि गोरोबा काकांचा हा 4 चरणाचा अभंग मी चिंतन सेवेकरिता निवडला आहे. अभंगाचा थोडक्यात भावार्थ असा आहे की हे डबल आवाज होता याचा. हरी गोरोबा काकांनी परमार्थामध्ये भक्ती कशी करायची हा अभंगातून नामदेव महाराजांना उपदेश केलेला आहे. या अभंगाचा जो अर्थ आहे थोडक्यात भावता भावार्थ तर निर्गुणाचा संग धरिला जो आवडी तेने केले देशो धडी आपणासी. आपण परमार्थात येतोय हे सगुण म्हणून ठीक आहे परंतु सगुण म्हणून येताना निर्गुणाची उपासना केली पाहिजे. निर्गुणाचा संग करून सगुणात राहून नामस्मरणाने निर्गुणाच्या संघाकडे आपण पोहोचलो पाहिजे. निर्गुणाचा संग केला पाहिजे आणि तो एकदा निर्गुणाचा संग केला की आपलं जे 6 विकार आहेत आपण जे मीपणा अहंकार जेवढा आहे हे सगळं निघून जातं. देशोधडीला लागतं. अनेकत्व नेले एकले सांडिले निरंजनी. सगळं आपल्याला हे जग हे वैष्णव दिसायला लागतं एक दिसायला लागतं. हे सगळं जे जग आहे ते अशा प्रकारची भक्ती जर केली तर सगळे आपल्याला एकच दिसायला लागतं. अनेकत्व नेले एकले सांडिले निरंजनी. देव आणि मी किंवा तुम्ही आम्ही सगळे एक आहोत याची भावना आपल्याला समजते. 3रं चरण जे आहे ते एकत्व पाहता अवघेची लटके जे मी पाहे तितुके रूप तुझे. आपण जे बाह्य अंगाने जे पाहतोय हे सगळं लटकं आहे हे सगळं खोटं आहे परंतु आतमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो आतल्या अंतर्मनातून जेव्हा आपण पाहायला लागतो ते फक्त एक सत्य आहे. हे बाहेर सगळं खोटं आहे याची आपल्याला भावना कळते किंवा आपल्याला ज्ञान होतं. एकत्व पाहता अवघ्याची लटके जे मी पाहे तितुके रूप तुझे. आणि सगळं जग पाहिलं की त्याच एकट्याच रूप दिसतं की भगवंतच आहे. 3रं चरण जे आहे ते 4थं चरण म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेव तुम्हा आम्हा नाव कैसे कोण. नामदेव महाराजांना मितूपणा म्हणजे आपण तू किंवा मी हे वेगळे नाही आहोत तुझं किंवा माझं नाव हे वेगळं नाही आहे असं संबोधित केलेलं आहे या अभंगातून. अशा प्रकारे 4 चरणाचा अभंग मी आपल्या इथे चिंतन सेवेकरिता निवडला आहे आणि हा त्याचा थोडक्यात धावता भावार्थ आहे. विठ्ठल 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 गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदनं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वैद्वातीतं गगनसदृशं
तत्त्वमत्सादिलक्षणम् एकं नित्यं विमलं चलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्तं नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरपुण्डरीकाय दातो मुनीन्द्रं समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम